आपला नाही ना ज्या आपण साईड चला बांधा दोन झाडावर परम प्रतापी चित्तोळाधिपती मेवाड नरेश वीर शिरोमणी श्री 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 महाराणा प्रताप सिंह की जय। मेवाड़ नरेश वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह की जय। राणा की जय जय शिवा की जय जय राणा की जय जय शिवा की जय जय। फोटो घेऊन चालू कर आपली बग्गी
निशान
क्षत्रिय कुलावंत हिंदू कुलसूर्य हिंदू कुलभूषण परमप्रतापी चितोडाधिपती मेवाड नरेश वीर शिरोमणी श्री 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 महाराणा प्रताप की आवाजात थोडा धन्यवाद. आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या व्यक्ती येऊन बसलं तर कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होतो. आणि मान्यवरांचं मी वाठोडे ग्रामस्थ युवा मंडळ यांच्यातर्फे स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या महाराणा प्रताप यांची ही 482वी जयंती त्या ठिकाणी आहे. या म्हणजे कालच्या तारखेला 9 तारखेला हा त्या ठिकाणी दिन असतो. आणि थोडक्या शब्दात यांचं महाराणाजींचा वंश हा सूर्यवंश आहे. त्यांच्या वडिलांचं नाव महाराणा उदयसिंग सिसोदिया. सिसोदिया हे नाव सिसोदा हे गावावरनं त्या ठिकाणी ते पडलेलं आहे. त्यांच्या आईचं नाव होतं जयंतीबाई सोनगिरा. त्यांचं जन्मस्थान होतं कुंभलगड. त्यांचा जन्म होता 9 मे 1540 ज्येष्ठ शुद्ध तृतीया. त्यांची राजधानी होती गोकुंदा. आणि त्यांना पहिल्यांदा त्या ठिकाणी राजतिलक जो आहे म्हणजे महाराणा उदयसिंग वारल्यानंतर त्यांचा राजतिलक झाला. तो महिना त्या ठिकाणी होता म्हणजे मराठी याच्यामध्ये फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. तारीख होती 28 फेब्रुवारी. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यूची तारीख त्या ठिकाणी 28 फेब्रुवारी 1572. या काळामध्ये मुघल बादशाह अकबर यांनी महाराणा प्रतापांना अनेक वेळा विनंती केली होती की आपण माझं मांडलिकत्व त्या ठिकाणी स्वीकार. या प्रयत्नांना त्या ठिकाणी साथ दिली नाही किंवा त्यांचा साथ जो आहे तो प्रतिसाद त्या ठिकाणी दिला नाही. आणि म्हणून त्यांच्यावर चढाई करण्यासाठी बादशाने त्या ठिकाणी मानसिंग ओमर नावाच्या राजपूत योद्ध्याला त्या ठिकाणी 18 जून 1576ला आपली सेना देऊन त्या ठिकाणी पाठवलं. आणि त्या युद्धात महाराणाजींनी आपला जो चेतक नावाचा घोडा होता त्याला या मानसिंगच्या हत्तीवर चढाई करण्याचा आदेश दिला. त्या चेतकाने महाराणाजींचं मनोगत ओळखलं आणि हत्तीवर स्वार त्या ठिकाणी चढाई केली. त्याच याच्यामध्ये महाराणाजींनी या मानसिंगवर वार केला परंतु तो वार चुकला. त्याच युद्धामध्ये म्हणजे महाराणाजी खूप जखमी झाले. आणि त्यांचा स्वामी भक्त सामंत झाला बिदामान यांनी महाराजांना त्या युद्धातून बाहेर काढलं. युद्ध क्षेत्रातून बाहेर काढून त्यांना निघून जायला सांगितलं. आणि अशा महाराजांचं त्या ठिकाणी ही जी युद्धभूमी होती ही हल्दीघाटीची युद्ध होती. आणि हे एकमेव युद्ध महाराजांनी समोरासमोर केलं. बाकी सगळे युद्ध जे आहेत ते छुप्या पद्धतीने केले. आणि या छुप्या पद्धतीने केलेल्या युद्धामुळे महाराजांना त्या ठिकाणी सर्व जीवन हे कष्टमय त्या ठिकाणी झेलावं लागलं. या काळात त्यांची राजधानी जी होती जी चामुंड होती. आणि याला दक्षिण मेवाड म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. अशा या जयंती निमित्ताने मी सर्व तरुणांना सर्वांना त्या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो की आपण जयंतीबरोबर त्यातला काही गुण हे वापरला पाहिजे. त्यातलं काहीतरी आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून निष्ठा हा एक गुण आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. महाराजांनी निष्ठा ही घोड्याला सुद्धा शिकवली होती हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्यामुळे निष्ठा बाळगून सगळ्यांनी आपण सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी केले पाहिजेत. मी आणि महाराजांची प्रतिमेच्या पूजन करण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे.
सर या बापूजी, या बाबाजी या. मध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमा पूजनाने होते. मी सर्व अतिथींना त्या ठिकाणी विनंती करतो की आपण महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. सूर्य हिंदू कुलभूषण परम प्रतापी चित्तोडाधिपती मेवाड नरेश वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह की धन्यवाद. थांबा. सर्व प्रमुख अतिथींचं शब्दसुमनांनी त्या ठिकाणी आपल्याच गावचे आपल्या परिचित असणारे जयपाल विक्रमसिंह गिरासे हे आपल्याच गावचे आहेत. त्यांना जयपाल सर म्हणून आपण सगळेजण ओळखतात. यांनी महाराजांच्या जीवनावर खूप अभ्यास करून त्या ठिकाणी पुस्तकं लिहिलेली आहेत. यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह मराठीमध्ये, राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह एक अपराजित योद्धा हिंदी, एम्पायर हो बिकम अ योगी इंग्लिशमधनं, महाराजाधिराज हर्ष हिंदीमधनं आणि आपल्या आवडत्या ऐरणी भाषेमध्ये मुक्काम पोस्ट उगलेवाडी या पुस्तकांचं यांचं प्रकाशन झालेलं आहे. आपल्या गावात ही भूषणावा गोष्ट आहे. वाटोळ्याचं नाव अजरामर त्यांनी करून टाकलेलं आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी जास्त 600 पेक्षा जास्त व्याख्यानं आपल्या गावचं एवढा मोठा त्या ठिकाणी माणूस आज आपल्यामध्ये येऊन महाराणाबद्दल त्या ठिकाणी आपलं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान या ठिकाणी देणार आहे. मी यानंतर तेजस सिसोदिया यांना विनंती करतो की त्यांनी आपली जी कविता आहे या ठिकाणी त्या ठिकाणी सादर करायची. पण गाथेवर आधारित तुमच्या समोर मी एक महाकाव्य प्रस्तुत करू इच्छितो. जब मुगलों ने मिर्ची डाली पावन हल्दी घाटी में, अग्नि पुष्प तब हुआ पलवित कुंभलगढ़ की माटी में. जो महाराणा कुल का गौरव स्वाभिमान का पोषक था, मुगलों से जो खुली जंग का एकमात्र उद्घोषक था. अकबर का अट्टाहस रोका साहस के बलबूते से, समझौतों को ठोकर मारी जिसने अपने जूते से.
इस्लामी गिद्धों के हरदम पंख कतरने वाला था, एक वार से दुश्मन के 2 टुकड़े करने वाला था, जिसका बल पौरुष दुनिया में औसी का था और 72 भाला था। चेतक पर सवार होकर जब युद्ध क्षेत्र में आता था, बाबर की औलादों का कच्चा गीला हो जाता था। 8 फुटा महाराणा से कद अपना नापा करते थे, एक सामने अकबर के भी गुर्दे कापा करते थे। घास चपाती खाने वाला खुद खुददार कहानी था, मेवाड़ी पानी के आगे अकबर पानी पानी था। राजपूती गाथा के तन पर स्वाभिमान का जेवर था, मरते दम तक नहीं झुका वो सूर्य वंश का तेवर था। स्वाभिमान की बात करिए, संघर्षों का ध्यान करो, कथा पीढ़ियों को दिखलाओ, निष्कुल पर अभिमान करो। गिरा जहाँ पर खून वहाँ का पत्थर पत्थर जिंदा है, जिस्म नहीं है मगर नाम का अक्षर अक्षर जिंदा है। जीवन में यह अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना, शौर्य कभी सो जाए तो राणा प्रताप को पढ़ लेना, राणा प्रताप को पढ़ लेना। जय महाराणा। दादा, आपण अतिशय उत्कृष्ट महाराणा जीवनपर कविता त्या ठिकाणी सादर केली, त्याबद्दल आपलं सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। यानंतर त्या ठिकाणी मुलगी भूमिका मंगलसिंग चौधरी ही महाराणाबद्दल त्या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। तर मी या ठिकाणी विनंती करतो भूमिकाला की तिने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। मी त्यांना जयपालदांना विनंती करतो की त्यांनी महाराणांबद्दल आपले जे विचार आहेत, आपले जे मनोगत आहे, आपलं जे व्याख्यान आहे ते सुरू करावं। सर्व त्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद। खूप दिवसानंतर तुमच्या समोर बोलण्याचा योग येतोय। खास करून त्या तरुण मित्रांचा शब्द पाडण्यासाठी मी रात्री साताऱ्याहून पुण्याला आणि आज सकाळी पुण्याहून शिरपूरला आलो आणि परत उद्या किंवा परवा मला पुण्याकडे जायचंय। हा दौरा अर्धवट सोडला। आज कोल्हापूरची भेट होती, पण गाव गाव असतं। सर बोलले की आपल्याच गावाचे आहेत। जन्माला येणारा प्रत्येक माणसाचं त्याच्या मातृभूमीवर आणि पितृभूमीवर प्रचंड प्रेम असतं आणि असं प्रेम फक्त भारतात जास्त आहे। शक काय कुशान, अफगाण, पठाण, मुघल, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज अनेक आले गेले, आपण जसेच्या तसे आहोत। याउलट जगात अशा 5 ते 6 प्राचीन संस्कृती होत्या की ज्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या। आज या व्याख्यानाला आपल्याकडे आपल्या समाजात व्याख्यान, वाचन, विचार, पुस्तकं या गोष्टींना अजून सध्या तरी, म्हणून माझी विनम्र विनंती असेल की आज 8:50 झाली आहेत, 2-4 वाक्य फेकून महाराणा प्रतापांना न्याय देता येत नाही। ज्याला खूपच घाई असेल त्यांनी पतली गली से शांतपणे मोबाईल बंद असतील, चिमुकल्यांवर नजर असेल आणि तिथं जर आपल्याजवळ 1-2 तास नसतील तर मग ते आपलं दुर्दैव। आपण आता मूळ विषयाला हात घालूया। कमीत कमी 1 तास किंवा त्याचे पुढे बसण्याची तयारी आहे तुमची सगळ्यांची। श्री श्री 1008 वीर शिरोमणी प्रातस्मरणीय राष्ट्र गौरव पणवीर महाराणा प्रतापसिंहजींच्या 482व्या जन्मोत्सवानिमित्त मी सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेला मानाचा मुजरा करतो। या व्यासपीठावर आपल्या गावावर ज्ञानभूमी, तपोभूमी, सूर्यकन्या तापीच्या काठावर बसलेल्या वाठोड्याच्या मातीमध्ये आपला सगळ्यांचा सन्मान वाढवण्यासाठी जे आपले इष्टमित्र आपल्या पंचक्रोशीतून इथं आलेले आहेत, त्या सर्व मान्यवर अतिथींचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो।
माझ्या समोर बसलेले माझ्या वडिलांसमान आजोबा समान कडे चारण कवींनी एवढी महान काव्य तयार केली आहे की जी काव्य हजारो वर्ष झाली तरीही आज आम्हाला दिशा देत आहेत। एका कवीनं आपल्या मातांना असं आवाहन केलं होतं की जननी जने तो ऐसे जने के दाता के संत के शूर। बघा त्या वाक्यामध्ये शब्द किती सुंदर वापरलाय। जननी जने तो ऐसे जने के दाता के संत के शूर, वरना रह जाए वांझड़ी क्यों व्यर्थ गवाए नूर। त्या कवी त्या गर्भवती मातांना आवाहन करतो आपल्या काव्यातून की हे माता अशा मुलांना जन्म दे की ज्या मुलांमधून दानशूर महात्म्य निर्माण व्हावेत, संत वृत्तीचे उपासक तयार व्हावेत, नाहीतर मातृभूमीच्या रक्षणासाठी असे मुलं तुझ्या कोखमधून जन्माला येत नसतील तर तू निपुत्रिक राहा। उगाच तुझं जाऊन वाघिणीचे बछडे उचलून आणते आणि तो भरत त्या बछड्यांशी खेळतो। आता हल्ली त्या नको ती गाणी असतात लहानपणापासून त्यांच्या कानावर, पण त्या काळी त्या माता वीर भूत शिखावे पालने हाल रियो हुलराय इला न देनी आपली मरण बढाई माय। ही राजस्थान मधली डिंगल भाषा आहे, ज्या भाषेमध्ये चारण हे जे शीघ्र कवी असतात अशा प्रकारची काव्य आणि स्तुती तयार करत असतात की तो कवी असं वर्णन करतो की त्या पाळण्यात झोपलेल्या बाळाला ती आई सांगते झाले तरी चालेल पण आपल्या जमिनीचा 1 इंच कण शत्रूच्या पायाखाली जाऊ देऊ नकोस। अशा प्रकारचे संस्कार त्या मुलांना लहानपणापासून दिले जायचे। तेव्हा फक्त महाराणा प्रताप सारखे वीर त्या कुटुंबांमध्ये त्या घराण्यांमध्ये जन्माला यायचे, संघर्ष करतात, युद्ध करतात। रण कर रज रज रंगे, बघा शब्दाचा अर्थ कसा आहे की पहिल्या रजचा अर्थ आहे रक्त आणि दुसऱ्या रजचा अर्थ आहे धरती, की ज्या धरतीसाठी तो रक्त सांडतो। प्रकाश टाकणार आहोत। हा प्रकाश टाकताना महाराणा प्रतापांचा संघर्ष काय होता। या देशात हजारो राजे झाले, तुमच्या आमच्यासाठी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी हे 2 महापुरुष असे आहेत की ज्यांना देशाच्या प्रत्येक प्रांतामध्ये पूजलं जातं देवासारखं। याचे कारण हे की त्यांनी ती प्रेरणा टिकवली या धरतीच्या आन बान शानची, सत्व स्वत्व आणि स्वाभिमानची, की जो वंश इक्ष्वाकूचा वंश, ज्या वंशात राजा दशरथ, प्रभू श्रीरामचंद्र, राजा रघु, राजा शिबी, राजा जनमेजय, त्याच वंशाचा आजच्या सिंध भागातून जेव्हा सिंधू संस्कृती लयास गेली तेव्हा गुजरातकडे प्रस्थान केलं जातं आणि वल्लभीला राज्य स्थापन केलं जातं। त्याच वल्लभीच्या शिलादित्याचा एक वंशज जो बापा रावल म्हणून पुढे जातो, मेवाडला सिसोदिया घराण्याचं राज्य स्थापन करतो। त्याच बापा रावलच्या वंशवेळीमध्ये महारावल खुम्मान असतील, महारावल कुंभा असतील, महाराणा संग्राम सिंग असतील, महाराणा उदयसिंग असतील, भक्त शिरोमणी मीराबाई असेल, राणा हमीर सिंग असेल, राणा अरी सिंग असेल, एकासारखे एक असे शेकडो राजे होतात। त्याच वंशात महाराणा प्रताप हे जन्म घेतात। काय पार्श्वभूमी होती। मगाशी आदरणीय दिलीप दादांनी तुम्हाला महाराणा प्रतापांचा जन्म केव्हा झाला, कुठं झाला, त्यांच्या आईचं नाव काय होतं, वडिलांचं नाव काय होतं, याच्या बेसिक सांगितलं आहे। एक अवतारी पुरुष म्हणूनही त्यांची गणना केली जाते अनेक साहित्यामध्ये, काव्यामध्ये। असा संघर्ष कोणता होता। या संघर्षाला 3ऱ्या पिढीची किनार होती। महाकवी उमेद सिंग धोली यांनी फार सुंदर तुलना केली होती अकबर आणि महाराणा प्रतापांमध्ये, की कठे अकबर पत्तो कठे
अंतर 12,000 वी कत्लेआम करावन्यो ही छोड्यो मानसिका. की अकबर आणि प्रताप यांच्यात तुलना होऊ शकत नाही. हु इज ग्रेट, तुलना कोणाशी करावी? लोखंडाची सोन्याशी होत नाही, करूच शकत नाही. दोघांचे गुणधर्म वेगळे आहेत. वजन कदाचित सारखं येईल, पण गुणधर्म वेगळे आहेत, प्रवृत्ती वेगळी आहे. अकबर आणि प्रतापांमध्ये तुलना होणार नाही. हजारो मैलाचा अंतर या दोघा व्यक्तिरेखांमध्ये आहे. की चित्तोडचा किल्ला 1568 मध्ये जिंकल्यानंतर विजयाचा उन्माद म्हणून त्या किल्ल्यावर असणारे 30,000 सर्वसामान्य नागरिकांची धर्म नाकबूल केल्याबद्दल नृशंस कत्तल करताना त्या अकबराला आनंदाचे पाझर फुटत होते. आणि दुसरीकडे हळदी घाटीच्या युद्धाच्या 2 दिवस आधी लोसिंग या छावणीच्या जवळच्या जंगलामध्ये कुंवर मानसिंग आपल्या 2-4 साथीदारांसोबत शिकारीसाठी येतो. महाराणांचं गुप्तचर यंत्रणा महाराणांना खबर देते की आपल्या शत्रू दलाचा सेनापती अवघ्या 1-2 मैलावर आहे. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही मानसिंहाला जिवंत बंदी बनवून आणतो किंवा त्याचं मुंडकं तुमच्या चरणांशी सादर करतो. बघा क्षत्रिय बाणा काय असतो. महाराणा आणि रामशहा तोमर यांचं वाक्य हे क्षात्र धर्माचं पालन करण्यासाठी सहज हातात आलेलं सावध सोडून देतो. आणि दुसरीकडे जे 30,000 निशस्त्र नागरिक आहेत ज्यांचा युद्धाशी कुठलाही संबंध नाही, जे सुतार असतील, चर्मकार असतील, शिंपी असतील, शेतकरी असतील, माळी असतील, कामगार असतील, स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, अशांची भयानक कत्तल करण्यात आली. की त्या कत्तलीच्या रक्तपाताचं रक्त जे वाहत होतं, तुम्ही चित्तोडच्या किल्ल्यावर जर गेलात तर सर्वात शेवटी पारणपोल नावाचा एक गेट लागतो. त्या किल्ल्यावर एक म्हैस व्याली होती. त्या म्हशीचं पारडू त्या रक्ताच्या प्रवाहात आलं होतं. ते पारडू जिथं थांबलं त्या दरवाजाला नाव दिलं पारणपोल. पाळा म्हणजे पारडू. आणि हे वर्णन मी नाही सांगत. त्या युद्धामध्ये अकबराच्या सोबत जो इतिहासकार होता अबुल फजल बदायुनी, ज्यांनी अकबरनामा आईने अकबरी नावाचे ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथांमध्ये याचं सचेत वर्णन आहे. अशा प्रकारच्या युद्धानंतर महाराणा प्रताप अकबराच्या पक्षात जाऊ शकत नाही. पुढे उमेद सिंग ढोली म्हणतात, कठे अकबर जानो कठे हुए न दो एक समान, ऊ नवरोजो लगावन्यो वी बीवी सुपे खान. या वाक्यामध्ये महाराणा प्रतापांची महानता आहे. की अकबर आणि प्रताप हे दोघे एक समान होऊ शकत नाही. सुंदर स्त्रिया उपभोगायला मिळाव्यात म्हणून दिल्लीच्या रस्त्यांवर नवरोजचा बाजार भरवला जायचा, मीना बाजार म्हणतात. आणि तिथं बादशाची माणसं बुरखा घालून सुंदर स्त्रिया कुठं मिळतील या प्रकारच्या त्यांच्या कूटनीत्या चालायच्या. आणि दुसरीकडे जेव्हा अकबराचा मामा अब्दुल रहीम खाना, ज्याला इतिहासामध्ये कवी रहीम म्हटलं जातं, मुस्लिम असूनही भगवान कृष्णाचा महान भक्त होता. संत मीराबाई यांच्या नंतर कवी रहीमच्या हिंदी काव्याला हिंदी साहित्यात फार मोठं स्थान आहे. मोठा कृष्ण भक्त होता. अब्दुल रहीम खानाच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस मुघल सेना मेवाडवर चालून आली, शेरपूर नावाच्या एका ठिकाणावर त्याची छावणी होती. आणि संध्याकाळच्या वेळेस कुंवर अमरसिंग, महाराणा प्रतापांचे ज्येष्ठ चिरंजीव, यांनी आपलं सैन्य घेतलं आणि त्या छावणीवर आक्रमण केलं. मुघलांची त्रेधा कीर्ती उडाली, कारण हा हल्ला त्यांना अनपेक्षित होता. अनेक हत्ती, घोडे, हत्यार, संपत्ती ताब्यात आली. ती ताब्यात घेऊन मेवाडच्या सैन्याने पोबारा केला. सैनिक छावणी सोडून पळून गेले. त्या छावणीतल्या अनेक स्त्रिया, बेगमा असतील अब्दुल खानाच्या, मुली असतील, सुना असतील, या सगळ्यांना बंदी बनवण्यात आलं
आणि महाराणा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं. अमरसिंहाला असं वाटलं, तुमच्यासारखाच तरुण होता, की आपल्या या कृतीचा आपल्या पित्याकडून शाबासकी मिळेल. माझ्या मित्रांनो, महाराणा प्रतापांनी आपल्या मुलाच्या या कृत्याची निर्भत्सना केली. क्षत्रियाचं चारित्र्य एवढं महान आहे की तो स्त्रीला आदिशक्ती मानतो. आदिशक्तीची पूजा करणाऱ्यांची कौम आपली आहे. आणि ज्यानं या आदिशक्तीचा अपमान केला त्याच्या पिढ्यांचा निर्वंश झाला, हे लिहून ठेवा. त्या अब्दुल रहीम खानाच्या परिवारातल्या सगळ्या स्त्रियांना साडी, चोळी, वस्त्र, अलंकार दिला, सन्मान केला हिंदू संस्कृतीनुसार, आणि स्वतंत्र सैन्याची टोळी त्यांच्या संरक्षणासाठी देऊन त्या अब्दुल रहीम खानाच्या छावणीमध्ये सुखरूप परत पाठवलं. आपल्या परिवारातल्या सगळ्या स्त्रिया बंदी बनवून नेल्या. अब्दुल रहीम खानाने आपली इच्छा त्याच्या मित्रांसोबत बोलून दाखवली की अब नाही आएगी. त्याने आशा सोडली. तो दुःखी होता, हताश होता, आणि थोड्याच वेळात धुळीचे लोट उठले. सैन्य येताना दिसलं. मुघल छावणीतले सैनिक सावध झाले. पुढे त्या महिला पुढे चालत होत्या. अब्दुल रहीम खानाच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ज्या शत्रूसाठी मी दिल्लीहून तलवार आणि एवढी मोठी सेना घेऊन आलो, त्याने माझ्या परिवारातल्या माता भगिनींना सन्मानाने परत पाठवलं. जेव्हा त्या माता भगिनींनी महाराणा प्रतापांच्या महान व्यक्तिमत्वाबद्दल कथन केलं, अब्दुल रहीम खानाचं ऊर भरून आलं आणि त्याने पत्र लिहिलं. त्या पत्रात 2 ओळी होत्या. धर्म रहसी रहसी धरा खपजासी खुरसान, ओ अमर विसंबर उपद्यो तू राख नहच्चोरान. की हे राणा, या यवनांचा नाश होईल. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत तुझ्या वंशजांच्या पायाखालून ही धरती कधी जाणार नाही. फक्त त्या अमर प्रभूवर तू विश्वास ठेव. हाच त्या महाराणा प्रतापांचा प्रचंड मोठा गौरव शत्रूकडून होता. म्हणून त्यांना राणा नाही, महाराणा आपण म्हणतो. माझ्या बंधू भगिनींनो, हाच आशीर्वाद असेल की काय? 1350 वर्ष असा एकच राज परिवार या जगामध्ये आहे. जगाच्या पाठीवर, मी भारत नाही म्हणत, जग म्हणतो. 1350 वर्ष एकाच राजगादीवर, एकाच सिंहासनावर, एकाच वंशाचं जर राज्य असेल तर ते आपल्या सिसोदिया कुळाचं आहे, महाराणा प्रतापांच्या वंशजांचं आहे. आणि दुसरा क्रमांक जपानच्या राजाचा लागतो की एकाच वंशाचं एकाच भूमीवर प्रदीर्घ काळ असलेलं राज्य. आज राज्य नाही. आज जर राजेशाही राहिली असती तर त्या 1350 मध्ये आजचे 482 ऍड करावे लागले असते. 1947 नंतर ही राज्य खालसा झाली. राजेशाही संपले, लोकशाही आले. 1568च्या युद्धापूर्वी अकबरानं उदयसिंहांना एक पत्र पाठवलं, दूत पाठवला की तुम्ही एकतर शरण या, एकतर आमच्या मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारा. मेवाडच्या राजापुढे 2च पर्याय, एकतर शरण जाणं, एकतर युद्धामध्ये धारातीर्थी पडणं, स्वाहा करणं. पण तो मेवाड कसा त्या अकबराला शरण जाईल? प्रश्न हा आहे. अकबराची ताकद मोठी होती. त्यानं साम दाम दंडभेद या सगळ्या नीतीचा वापर करून भारतातली अधिकांश राज्य आपलीसी केली होती. ज्यांनी ऐकलं त्यांना सन्मान दिला, मैत्री ठेवली, युती केली, आघाडी केली. ज्यांनी नाही ऐकलं त्यांचा युद्धात पराभव केला, त्यांच्या किल्ल्या घरादारांची राख रांगोळी केली. पण अकबर हा विदेशी आक्रमक होता. त्याचा पूर्वज बाबर
हा समरकंद होऊन भारतावर आक्रमण करण्यासाठी आला होता. त्याचा या भारताच्या मातीशी काही देणं घेणं नाही. आणि म्हणून महाराणा प्रताप किंवा त्यांच्या वंशजांनी त्यांना तुर्क म्हटलं, बादशाह म्हटलं नाही. आणि महाराणा प्रतापांची गोष्ट जर पाहिली तर त्यांच्या पूर्वजांचं 5-10 हजार वर्षापासून या भूमीवर राज्य आहे. त्याच्याच पूर्वजाच्या नावानं या धरतीला पृथ्वी म्हटलं जातं. त्याच्याच पूर्वजाच्या नावानं या देशाला भारत म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला डिझर्ट सॉव्हरीन म्हणतात, म्हणजे या भूमीचा सार्वभौम सत्ताधीश. आणि जो त्या सार्वभौम सत्ताधीशाच्या राजगादीवरचा व्यक्ती स्वतःहून त्या विदेशी आक्रमकाला शरण कसा जाईल, प्रश्न हा आहे. परिणामात 1568 मध्ये आक्रमण झालं, भीषण आक्रमण. चित्तोडचा किल्ला घेरला गेला. चित्तोडचा किल्ला असा आहे की चारही कडून जर त्याला वेढा दिला गेला तर किल्ल्यावरचा बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचा किल्ल्यावर जाऊ शकत नाही. किल्ल्यात सहसा प्रवेश इतिहासामध्ये कोणालाच मिळाला नाही. तोफा लावून एक स्वतंत्र डोंगर बांधलाय अकबराने. तोफांचा मारा त्या बुरुजावर पडत नाही. मजुरांना एक टोपली मातीचे, एक सोन्याची मोहर, वरून हल्ला व्हायचा, मजूर मरायचे. पण सोन्याची मोहर मिळते. जे आपल्याकडे रेडे, गेंडे किंवा हत्तीचे जे चामडी असतात त्या चामड्याचा पालव बनवला जायचा. काही सैनिक ते वरती धरायचे, म्हणजे बाण आला तर त्याच्यावर लागेल, आणि खाली मजूर माती टाकायचे. असा एक डोंगर बनवला, त्याला मोहर मगरी नाव आहे. आणि तिच्यावर तोफा चढवून ते बुर्ज पाडले. पण रात्रीमध्ये ते बुर्ज बनवले. जयमल पत्ताच्या शौर्यानं आणि तिसऱ्या जोहारानं ते युद्ध गाजलं. मेवाडचा राणा वनवासात गेला. वनवासात महाराणा उदयसिंहांनी आपल्या तोरणमाळपर्यंत आलेले आहेत. इतिहासामध्ये रेकॉर्ड्स आहेत. राजपिपलापर्यंत तोरणमाळ, जे आपलं प्रतापपूर नावाचं गाव जे आहे, गोपाळपूर नावाचं जे गाव आहे अक्कलकोवा तळोद्याकडे, सैन्य भरती केलेली आहे. आदिवासी भिल्ल जमातीच्या बांधवांना त्यांनी आपल्या सैन्यात नेलं होतं. पुढे त्यांना राजपिपलाच्या ईडरच्या राजानं आर्थिक सहायता केली. पानरवाचा जो राणा पुंजा सोलंकी आहे त्यानं मोठी मदत केली. महाराणा उदयसिंहांनी आपलं एक स्वतःचं सैन्य तयार केलं. गनिमी काव्याचे जनक म्हणून महाराणा उदयसिंहांना ओळखलं जातं. गनिमी कावा ही युद्ध पद्धती सर्वप्रथम महाराणा उदयसिंह यांनी आपल्या सैन्याला त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं आणि तिचा प्रत्यक्ष वापर महाराणा प्रतापांनी आपलं आयुष्यभर केला. पुढे त्याच पद्धतीचा वापर करून छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. 1572 मध्ये गोगुंदाला महाराणा उदयसिंहांचा मृत्यू झाल्यानंतर बघा नियती कशी आहे की ज्यांचा आम्ही जय जयकार करतो त्यांना राज सिंहासन दिलं जात नव्हतं. त्यांचा जो सावत्र भाऊ जगमाल, त्याच्या आईवर उदयसिंहाचं जास्त प्रेम, धीर कंवर भटियाने. आणि मृत्यूनंतर माझा जगमाल मेवाडचा महाराणा होईल हे तिने वचन घेतलेलं. पण महाराणा प्रताप एवढे आज्ञाकारी होते. पित्याच्या अंत्यसंस्कारास उपस्थित झाले. मेवाडच्या सगळ्या सामंतांनी पाहिलं. मेवाडमध्ये एक परंपरा आहे,